मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, खरा धर्म कुठे आहे? आपण बरेचदा म्हणतो की हा व्यक्ती खूप धर्मप्रिय आहे. हा व्यक्ती अजिबात धर्माचे पालन करत नाही, किंवा या व्यक्तीमध्ये अंतरंगातून आणि चेहऱ्यावर सुद्धा धर्म दिसतो आहे. आणि दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात येतं की तो कुठलेही कर्म करू तर त्यात धर्म नाही आहे, किंवा त्या व्यक्तीमध्ये धर्मच दिसत नाही असे आपण म्हणत असतो. तर खरा धर्म हा कुठे आहे? सत्य धर्म हा कोणामध्ये आहे? हा नक्कीच प्रश्न आहे. मित्रांनो, जो व्यक्ती खूप दयाळूपणे किंवा नम्रतेने विनम्रपणे चालत राहतो आणि त्याच्या चालण्यावरून सुद्धा त्याची नम्रता आपल्याला दिसून येते, विनम्रता त्याच्या कृतीवरून सुद्धा आपल्याला दिसून पडते, तर तो व्यक्ती खूप खरा धर्मवान आहे असे आपण म्हणू शकतो. ज्या व्यक्तीच्या वाणीमध्ये म्हणजे शब्दामध्ये खूप प्रेम आहे आणि त्याचे शब्द खूप मधुर वाटतात, ऐकल्यानंतर आपल्याला शांतता प्राप्त होते आणि जिव्हाळा त्यातून, प्रेम त्यातून, आपुलकी त्यातून दिसते, तर आपण त्या व्यक्तीला खरा धर्मप्रिय व्यक्ती किंवा खरा धर्मवान, सत्य धर्मवान व्यक्ती म्हणू शकतो. मित्रांनो, जो व्यक्ती सर्वांसोबत खूप चांगले वर्तन करतो, खूप चांगले आचरण करतो, सर्वांशी छान वागतो, तर तो खरा धर्मवान व्यक्ती आहे, सत्य धर्मयुक्त व्यक्ती आहे. मित्रांनो, खरे बोलणे, चांगले वागणे, प्रेमयुक्त बोलणे, शांततेने बोलणे, सद्विवेक बुद्धीने आणि जागरूकपणे बोलणे आणि विनम्रतेने वागणे हेच त्या खऱ्या धर्मप्रिय व्यक्तीचे घटक आहेत. धर्मप्रिय व्यक्तीत असणारे ते पैलू आहेत ज्याने आपण म्हणू शकतो की तो व्यक्ती खरा धर्मवान आहे. मित्रांनो, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.